हॅलो फ्रेंड, रुक्मिणी वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते शिकवत आहे। त्यासाठी मी एक कढई घेतली आणि कढईमध्ये शेंगदाणे टाकले। ते जरा लाल होईपर्यंत भाजायचे, खरपूस होईपर्यंत। म्हणजे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, म्हणजे जळणार नाही शेंगदाणे आणि त्याला खरपूसपणा चांगला येईल। तुम्ही बघू शकता मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली आहे। आता तुम्ही बघू शकता थोडे लालसर झाले, त्याच्यावर असे चट्टे आल्यासारखे झाले। त्याला अजून थोडं खरपूस होऊन भाजायचं। खरपूस झाले की शेंगदाण्याची चटणी पण चांगली होते। मीडियमच फ्लेम ठेवायची गॅसची आणि शेंगदाणे हलवत राहायचे। आता आपले हे शेंगदाणे भाजत आले चांगल्यापैकी खरपूस। असं एक दोनदा मी असे हलवते हे शेंगदाणे आणि आता गॅसचं फ्लेम बंद करते आणि एका ताटात काढून घेते। आता शेंगदाणे एका ताटात काढून घेतले आहेत आणि आता हे थंड व्हायला फॅन खाली ठेवते। आता शेंगदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे पिसण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणीसाठी मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 7-8 मिरच्या घेतल्या तोडून। तुमच्या चवीनुसार तिखट कसं लागते त्यानुसार मी 7-8 मिरच्या घेतल्या। आता ह्याच्यात जिरं टाकायचं 2 चमचे। जिरं टाकून थोडं धना पावडरची पूड आहे माझ्याकडे, ही धना पावडर पूड टाकली आणि चवीनुसार मीठ। आता हे मिक्सरमध्ये हे करून घ्यायचं। जास्त बारीक पण नाही आणि जाडसर पण नाही करायचं, असं मीडियम असं जाडसर ठेवायचं। आता मिक्सरमध्ये लावून घेऊ। आता मिक्सरचं भांडं मिक्सरला लावलं आहे। आता मिक्सर चालवताना आपण पल्स करायचं। हे पल्स दिसतंय त्याला पाठवून हे करायचं, चालवायचं, म्हणजे त्यामुळे जाडसर राहील। आता मी ते चालू करते आहे। तुम्ही आता बघू शकता की कसं मी जाडसर हे पिसलं आहे। अजून थोडंसं जाडसर हे आहे, मिरची जरा बारीक नाही झाली आहे, तर अजून एकदा मी ते हे करून घेते, मिक्स करून घेते आणि मिक्सर लावते परत एकदा। आता तुम्ही बघू शकता की कसं हे पिसून झालं आहे। थोडं जाडसर बारीक झालं नाही, एकदम शेंगदाण्याचा कुटासारखं नाही झालं आहे, हे त्याला जाडसरपणा राहिला आहे। आता ह्यापुढे आपण कढई परत तापवायला घ्यायची, गॅस चालू करायचं। आता शेंगदाण्याची चटणी कढईमध्ये टाकून जरा बारीक गॅसवर हलवून घ्यायची चारी साईडने। जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर वरून मीठ टाकू शकता तुम्ही। मला मीठ बरोबर वाटतंय म्हणून मी मीठ टाकत नाहीये। आता ही अशी थोडी खमंग अशी थोडी भाजून घ्यायची। आता खमंग अशी भाजून घ्यायची, त्यामुळे शेंगदाण्याची चटणी जास्त दिवस टिकते। चांगली भाजून घ्यायची, अशा प्रकारे मी भाजून घेतल्या आहे। आता ही आपली शेंगदाण्याची चटणी झाली आहे। आपण गॅस बंद करायचं आणि एका ताटात काढून घ्यायचे आणि थंड झाले की पॅक बंद डब्यामध्ये ठेवून द्यायची। ही तुमची चटणी 10-15 दिवस टिकते, ॲटलिस्ट 10 दिवस तर टिकते। अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी झाली आहे। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।